महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग यांनी देखील काल 29 जुलै 2026ला आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबवण्याबाबत दिनांक 29/7/2026 रोजी आयोजित बैठक त्यांची काल बैठक संपन्न झाली। आंतरजिल्हा बदली प्रक्रियेसंदर्भात हे देखील आपण हा जो महाराष्ट्र शासनाचा ग्रामविकास विभागाचं पत्र आहे याचा देखील अर्थ आपण थोडक्यात समजून घेऊया। ही कागदपत्रे महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून जारी करण्यात आलेली आहेत। बैठकीचे अधिकृत सूचना आणि इतिवृत्त आयोजनपत्र आहेत। याचा सविस्तर अर्थ खालीप्रमाणे आहेत। मुख्य विषय बघा, आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबवण्याबाबत ही बैठक आयोजित करण्यात आली आहे। म्हणजे काल 29 जुलै 2026ला महत्त्वाचे तपशील खालील आहेत। दिनांक वेळ बुधवार 29 जुलै 2026 रोजी दुपारी 3:30 वाजता। स्थान माननीय मंत्री ग्रामविकास व पंचायत राज महोदयांचे दालन क्रमांक 1 या ठिकाणी त्याचा ॲड्रेस दिलेला आहे। नंतर बैठक आयोजित करणारा विभाग ग्रामविकास व पंचायत राज विभाग। बैठकीत उपस्थित राहणारे प्रमुख मान्यवर पदाधिकारी माननीय सचिव ग्रामविकास व पंचायत राज, उपसचिव, सहसचिव प्राथमिक विभाग, राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग, राज्य नेते शिवराज्य शिक्षक संघटना। 5 विषयाशी संबंधित इतर मंत्रालयीन व क्षेत्रीय अधिकारी। थोडक्यात सारांशमध्ये या ठिकाणी असं आहे बघा, शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्याचा इंटर डिस्ट्रिक्ट ट्रान्सफर प्रक्रियेबाबत चर्चा करण्यासाठी आणि ती सुरळीत पार पाडण्यासाठी ग्रामविकास मंत्र्यांच्या निर्देशानुसार ही महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली होती। यामध्ये शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी आणि संबंधित शासकीय अधिकारी यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते। म्हणजे काल आंतरजिल्हा बदली संदर्भात या ठिकाणी ही मीटिंग झालेली आहे, सभा आयोजित केलेली होती। आता त्याचा निर्णय काय लागलेला आहे आता ते आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये अवश्य पाहणार आहोत। अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।